कर्माच्या गतीनुसार त्या ठिकाणी परिस्थिती अशी झाली, एक मुलगा आपल्या मायबापाची फार सेवा करायचा दादा, इतकी सेवा करायचा, इतकी सेवा करायचा. एक दिवस त्याचे आई वडील आंधळे आणि वृद्ध आहे. त्या वृद्ध आणि आंधळ्या मायबापाने मुलाकडे इच्छा प्रकट केली, बाळा आम्हाला काशी यात्रेला जायचं, आम्हाला घेऊन चलतो का? मुलगा सुज्ञ होता. कावडीमध्ये मायबापाला बसवलं आणि तो पोरगा काशी यात्रा करण्याकरता निघाला. काय नाव त्या मुलाचं? वा, श्रावण बाळ. काशी यात्रा करण्याकरता निघालेलं बाळ आहे. दिवसभराचा प्रवास झाला, रात्र चालू झाली महाराज. सायंकाळची वेळ आहे. वृद्ध आणि आंधळ्या मायबापाला तहान लागली. रात्रीचा प्रहर चालू झाला 11-12च्या नंतरचा, आणि आंधळ्या वृद्ध मायबापांनी मुलाकडे इच्छा प्रगट केली, बाळा फार तहान लागली आम्हाला, जवळ कुठं पाणी भेटतं का, पाहतोस का? मुलगा सुज्ञ होता. कावड सुरक्षित जागेवरती ठेवली आणि मुलगा कमंडलू झारी घेऊन पाणी शोधण्याकरता निघाला. ऐका बारकाईने, कर्माची गती सांगतोय मी तुम्हाला. तर श्राद्ध कळतंय, कधीपासून घातलं ते कळतंय, मग पुढे आपल्याला आई मांडायची. ऐका बारकाईने. मुलाने सुरक्षित जागेवरती कावड ठेवली, कमंडलू झारी भरून तो बाळ त्या ठिकाणी पाणी शोधण्याकरता निघाला. त्याला सरोवर लागलं मायबापानो. सरोवर लागल्याच्या नंतर पहाटेची वेळ तोपर्यंत झाली होती. त्यानं त्या सरोवरामध्ये कमंडलू झारी बुडवली. बुडबुड बुडबुड करणारा आवाज झाला. त्या सरोवराच्या काठावरती धनुष्याला बाण लावून बसले होते. त्यांचं नाव होतं अयोध्येचे राजे दशरथ महाराज. अरे रात्रभर काहीच शिकार नाही मिळाली, म्हणून पहाटेच्या वेळेस का होईना पण काहीतरी शिकार मिळेल म्हणून धनुष्याला बाण लावून बसलेला राजा आहे. बुडबुड बुडबुड करणारा घागरीचा आवाज झाला. राजाला वाटलं नक्कीच काहीतरी सावध, नक्कीच काहीतरी शिकार मिळाली. मायबापानं आवाजाच्या रोखानं बाण मारला. राजानं बाण सुसू करत जो गेला ना, तो श्रावण बाळाच्या हृदयात जाऊन घुसला आणि श्रावणानं आई म्हणून टाऊ फोडला. एक कवी वर्णन करतो, क्षर आला तो धावून आला, काळ विव्हळला श्रावण बाळ, आई गे अर्थ मारुनी हाक, हो पडला जाऊनी झोक, या राजाच्या श्रवणी ऐकतावानी, हृदयाचे झाले पाणी पाणी हृदयाचं झालं. अरे मुका जीव म्हणून ज्याला बाण मारला ना, तो कोणी मुका जीव नव्हता. नक्कीच कोणत्यातरी मनुष्य प्राण्याच्या हत्या माझ्या हातून झाली. धावत पळत राजा तिथपर्यंत गेला. हातातलं धनुष्य कुठं पडलं त्याला कळालं नाही दादा. तो बाळ त्या ठिकाणी पडलेला होता ना, त्याचं मस्तक स्वतःच्या मांडीवरती राजाने घेतलं. राजा त्याला विचारायला लागला, ए बाळा अरे कुठे निघाला होतास रे? त्या बाळाने उत्तर द्यायला चालू केलं, माझं नाव श्रावण आहे. आंधळ्या वृद्ध मायबापाला काशी यात्रा करायची इच्छा झाली म्हणून घेऊन निघालो होतो. त्यांना मध्येच तहान लागली रे, पण तुझ्या बाणानं माझ्या छातीचा असा काही छेद केला की किती प्रयत्न केला तरी मी त्यांना पाणी घेऊन जाऊ शकत नाही. तो म्हणला माझं जाऊ दे, तू तुझं सांग, तू कोण आहे, माझी हत्या का केली? राजा सांगता झाला, मी अयोध्येचा राजा दशरथ महाराज, धनुष्याला बाण लावून बसलो होतो. नक्कीच काहीतरी सावध, नक्कीच काहीतरी शिकार मिळेल म्हणून, पण मला माफ कर, माझ्या हातून चुकून अनवधानाने इनडायरेक्टली तुझी हत्या झाली. तुझी हत्या करण्याचा माझा कोणताच इरादा नव्हता. श्रावणबाळ म्हणला, होणारी गोष्ट झाली, आता जाऊ दे, माझ्याकरता शेवटचं काय काम करशील का? राजा म्हणला, सांग, मी तुझ्याकरता शेवटचं काय काम करू? ऐका मायबाप बारकाईनं. श्रावणबाळाने सांगितलं, जवळ असणारी कमंडलू झारी भरून पाणी आहे, तेवढं घेऊन जा. माझ्या आंधळे वृद्ध मायबाप त्या ठिकाणी कावडीमध्ये बसवले, त्यांना नेऊन एवढं पाणी पाज. एवढं बोलून मुलाने देह त्याग केला, देह सोडला. जड पावलानं, जड अंतकरणानं दशरथ राजा ते पाणी घेऊन श्रावण बाळाचे आंधळे मायबाप शोधत शोधत निघाला. ऐका बरं, खेडकर परिवाराच्या आत्पेष्ट, नातेवाईक, सांगवीकर सगळे बारकाईनं ऐका, कर्माची गती किती निष्ठुर असते. जड पावलानं, जड अंतकरणानं राजा श्रावण बाळाच्या त्या ठिकाणी वृद्ध आणि आंधळे मायबाप शोधत शोधत निघाला. मायबापानं तिकडे म्हातारीचं बोलणं चाललंय. लय वेळ झाला ना आपला पोरगा आला नाही. म्हाताऱ्याला म्हणते, अहो ऐका ना, किती वेळ झाला आपला श्रावण बाळ आपल्याला पाणी आणण्याकरता गेला नाही का? त्याला तिकडे काटा तर मोडला नसेल ना, विच्छू साप भरपूर असतील जंगलामध्ये, त्याला काही तर झालं नसेल ना. ही चर्चा आंधळ्या वृद्ध मायबापाची चालली. म्हातारीने सांगितलं, अहो जोपर्यंत मुलगा लहान आहे मायबापाचं कर्तव्य त्याचा सांभाळ करणं, पण आपल्या श्रावण बाळाला आपल्या म्हातारपणाची काठी त्याच्या किती तरुणपणी व्हावी लागली नाही का?
ही चर्चा दोघांची चालली. इतक्यात पाऊलाची चाहूल लागली गड्या. आणि मग म्हातारी म्हणायला लागली, बाळा श्रावण आलास का रे? पाणी फार लांब होतं का बेटा? किती कष्ट करतो आमच्या करता, किती त्रास सहन करतो आमच्या करता. अरे बाळा, किती तकलीफ झाली असेल तुला. इतकं बोलत असताना समोरून त्यांचा मुलगा श्रावण नव्हता. एक शब्दच फुटेना. न राहून आंधळ्या वृद्ध मायबापांनी पण केला. पण सांगवीकर बारकाय नाही का हो? पण केलं, पण शपथ खाल्ली. ए बाळा, आता जोपर्यंत तू बोलत नाही ना, तोपर्यंत तू आणलेल्या पाण्याचा एक थेंब सुद्धा आम्ही प्राशन करणार नाही, घेणार आम्ही पाणी. न राहून राजाला बोलावं लागलं. कमंडलू झाली खाली ठेवली. राजानं हात जोडले आणि राजा बोलता झाला, ए आंधळ्या वृद्ध मायबापांनो, मी तुमचा मुलगा श्रावण नाही. मी अयोध्येचा राजा दशरथ महाराज. धनुष्याला बाण लावून बसलो होतो, पण मला माफ करा. माझ्या हातून चुकून अनवधानाने इनडायरेक्टली तुमच्या बाळाची हत्या झाली. श्रोता वर्ग, त्या काळात हत्या म्हणजे आजच्या काळातला खून. आपला एकुलता एक पोरगा आपल्याला पाणी आणण्याकरता गेला आणि त्याचा खून झाला. हे ऐकल्याच्या नंतर कोणत्या मायबापाला पाणी प्यावं वाटेल? कोण पिईल महाराज पाणी? मग ते श्रावण बाळाचे मायबाप होते, ते पाणी नाही पिले. त्यांनी सुद्धा त्या राजाला एक शाप दिला, ए राजा, अरे तू असशील अयोध्येचा राजा. आमचा पोरगा भिकारी होता, पण आमच्या करता राजा होता. आमच्या करता राजा होता. अवहेलना कधी केली नाही, प्रतारणा कधी केली नाही. काशी यात्रेला घेऊन चल म्हणलं, लगेच निघाला. तो आमच्या करता राजा होता, आमच्या करता. अरे तू असशील अयोध्येचा राजा. आम्हाला तहान लागली म्हणून आमचा बाळ पाणी शोधण्याकरता निघाला होता ना. शेवटच्या टायमाला तो आमच्या तोंडात पाणी टाकण्याकरता जिवंत नाही ना राहिला. जा, असशील तू राजा. तुला सुद्धा आम्ही शाप देतो. तुला सुद्धा तुझ्या भविष्यामध्ये 4 मुलं होतील, 4. पण तुझ्या तोंडात पाणी टाकण्याकरता एकही जवळ राहणार नाही. ऐकताय माय बाप्पानो, बारकाईने कर्माची गती. हा शाप मिळाल्याच्या नंतर राजाला अंतःकरणामध्ये एका बाजूला आनंद झाला आणि दुसऱ्या बाजूला दुःख झालं. त्याचं कारण सांगतो पुढे चलतो. बारकाई नाही का? तुम्ही म्हणाल महाराज आनंद कोणत्या गोष्टीचा झाला? जोपर्यंत श्रावण बाळाच्या वृद्ध मायबापांनी दशरथ राजाला शाप दिला नव्हता, तोपर्यंत पुत्र कामेष्टी यज्ञ केला, तरी सुद्धा त्याला मूलबाळ संतान काहीच झाली नाही. त्याला आनंद वाटला, चला शापाच्या वियोगाने का होईना पण मला किती मुलं होतील? 4. पण दुसऱ्या बाजूला दुःख होतील ना मला 4 मुलं. पण तोंडात पाणी टाकण्याकरता जर त्यातला एकही जवळ नाही राहिला तर काय करायचंय त्या मुलांचं? कर्माची गती एवढी दुस्तर आहे, एवढी दुस्तर आहे. भरताला राजगादी, प्रभू रामचंद्रजींना वनवास देण्याचं ठरलं. 7 वेळा बापानं पुत्र 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 राम राम करून त्या ठिकाणी देह सोडला मायबापानो. पण एकही पोटचं लेकरू जवळ नाही. राम लक्ष्मण वनामध्ये, भरत शत्रुघ्न अयोध्या शहरामध्ये म्हणजे मामाच्या गावाला. पाणी सुमंत प्रधानाने राजाला पाजलं, पण 4 पुत्रांपैकी एकही जवळ नव्हता. रामायण वर्णन करून सांगतं 4 पुत्र त्या दशरथा, पण अंत समयी एकही नव्हता. त्या राजाची कर्माच्या गतीनुसार श्रीराम वनवास गेला, कर्माच्या गतीनुसार रामाला वनवासाला जावं लागलं. कर्माच्या गतीनुसार दशरथाला मरावं लागलं. कर्माच्या गतीनुसार त्या ठिकाणी रावणाला क्षय पाहावं लागलं आणि वियोग सीता मातेला घडला. ही कर्माची गती आहे. मग मी संबंध महाराष्ट्रभर कार्यक्रम करत असताना लोकांना सांगत आलो, दादा कर्म चुकत नाही रे, कर्म चुकत नाही. जर रामाच्या बापाची ही अवस्था असेल तर हरामखोराच्या बापाची काय? नाही कळलं तुम्हाला? आपल्याकडे असून असून काय, शेजाऱ्या पाधाऱ्याचे बांध रेटून वाढवलेली जमीन, लोकांना लुबाडून घेतलेली गाडी आणि केलेलं सोनं नाणं, याच्या व्यतिरिक्त काय? जर कर्माच्या गतीनुसार, अरे अधिकार एवढा आहे दशरथ राजाचा, जगाची आई जगन्माता सीता त्याची सून आहे, ब्रह्मांडाचा नायक प्रभू रामचंद्र त्याचा पुत्र आहे आणि देवांचा राजा असणारा इंद्र त्याचा मित्र आहे. हे लोकातून स्वर्ग लोकात जर दशरथ राजा गेला
तर देवांचा राजा अर्ध्या गादीवरून उठायचा आणि ज्याला बसाय करता अर्धी गादी द्यायचा. हा अधिकार कोणाचा बाबा? दशरथ राजाचा. हा साधं 5 वर्षाचं पद आहे आमदारकीचं, आणि त्या खरजुल्याने जर पाठीव हात टाकला म्हणजे कोणी? आमदाराने. तर माणूस दिवसभर कोणलाच बोलून देत नाही. पाठीव हात कोणी टाकलाय? आपल्याला काय बेडबाडे महाराज तुका म्हणे सत्य सांगू येऊ तर रागे. हा तरी लोक दिवसभर कोणाला बोलून देत. पद किती वर्षाचं आहे? 5. पण ज्याचा मित्र देवांचा राजा आहे आणि जो ज्याला बसण्याकरता अर्धी गादी द्यायचा, त्याला कर्माची गती चुकली नाही. तुमच्या माझ्या बापाला चुकेल काय? विठ्ठल विठ्ठल.